निवडणुका लागलेल्या आहेत आपल्याकडे, कशा प्रकारची तयारी महापालिकेकडून करण्यात आली आहे? पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने महानगरपालिकेने आतापर्यंत ज्या ज्या स्टेजेस आपल्याला पूर्ण करायच्या आहेत त्या ऑलमोस्ट पूर्ण करत आणलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये प्रभागांची निर्मिती, प्रभागांच्या ज्या वॉर्ड फॉर्मेशन आपलं झालेलं आहे, प्रभागने आरक्षण जे आपल्याला करायचं होतं त्या आरक्षणाची आपली प्रोसेस पूर्ण झालेली आहे. अशा विविध टप्प्यांची आपण कारवाई पूर्ण झालेली आहे. त्यानुसार प्रभागने मतदार याद्या ज्या आपल्याला प्रसिद्ध करायच्या होत्या त्या देखील आपण प्रसिद्ध केलेल्या आहे. ज्या हरकती सूचना आल्या होत्या त्या अनुषंगाने त्या आपण व्हेरीफाय करून त्याची देखील कारवाई पूर्ण झालेली आहे. आणि आता महानगरपालिकेने मतदानाचा जो निवडणुकीचा कार्यक्रम जो आहे तो आपण घोषित केलेला आहे. ह्या घोषित कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध तारखा वगैरे आम्ही त्या प्रस्तुत केलेल्या आहेत. त्यानुसार एकूण 6 निवडणूक निर्णय अधिकारी आपल्याकडे ह्या ठिकाणी असतील. हे आपल्या प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 आणि 17, 18, 19, 20 असे 6 आपण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. त्याच्याबरोबर आपण 12 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची देखील आपण त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. आणि ह्यांच्या बसण्याची व्यवस्था आपण केलेली आहे. त्यांना जो आवश्यक स्टाफ आहे स्टाफ देखील आपण अवेलेबल करून देतो. अप्रॉक्सिमेटली 4,500 कर्मचारी आपल्याला ह्या संपूर्ण कार्यक्रमासाठी, निवडणूक प्रक्रियेसाठी लागणार आहेत. साधारणतः त्या अनुषंगाने महानगरपालिकेने विविध शासकीय उपक्रम असतील, विविध शासकीय कर्मचारी असतील, बँकांचे कर्मचारी असतील, शिक्षक वर्ग असतील, या सगळ्या लोकांचे आपण ऑर्डर्स त्या ठिकाणी काढलेले आहेत. जेणेकरून ह्या लोकांचं पुन्हा प्रशिक्षण घेतलं जाईल आणि त्यांना प्रभागनिहाय त्या ठिकाणी मतदान केंद्रनिहाय त्यांची नियुक्ती केली जाईल. त्या अनुषंगाने जी उपाययोजना आवश्यक आहे ती महानगरपालिका प्रशासनाने पूर्ण केली आहे. अतिसंवेदनशील या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाकडून त्या बाबतीमध्ये पूर्णपणे डाटा घेतला जाईल आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे त्या पद्धतीने संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्र कोणती ह्याच्याबद्दलची घोषणा त्या ठिकाणी केली जाईल. त्या ठिकाणी संवेदनशील अतिसंवेदनशीलच्या बाबतीमध्ये जे माननीय राज्य निवडणूक आयोगाचे सूचना असतील त्यानुसार ती कारवाई केली जाईल. तशा प्रकारे बंदोबस्त उपलब्ध करून दिला जाईल. दुबारच्या बाबतीमध्ये स्पेसिफिकली संबंधित BLO जे आहेत, बूथ लेवल ऑफिसर्स, त्यांच्यामार्फत त्याचं व्हेरिफिकेशनचं काम चालू आहे. त्यानुसार आयोगाने ज्या सूचना केल्या आहेत त्यानुसार त्याची प्रसिद्धी केली जाईल. तर मतदारांना आकर्षित करण्यासाठी खास प्रयत्न काय केले जाणार आहेत? स्वीप ऍक्टिव्हिटी जी असते ज्याच्यामध्ये मतदाराच्या जे नवीन आलेले मतदार असतील, जे जुने मतदार असतील, यांच्या अनुषंगाने समाजातील प्रत्येक घटकामध्ये प्रत्येक मतदाराने निवडणुकीचं त्यांचं जे आद्य कर्तव्य आहे, त्यांचा हक्क जो आहे तो पूर्णपणे त्याचा वापर करावा. ह्या अनुषंगाने मतदारांमध्ये जनजागृतीचा मोठा व्यापक आपण कार्यक्रम हाती घेणार आहोत. याच्यामध्ये सर्व घटकांना आपण त्याच्यामध्ये आकर्षित करू, त्यांना उद्युक्त करू. त्यामध्ये सर्व मतदारांनी त्यांचा मतदानाचा अधिकार वापरावा. सत्ताधारी ज्या पद्धतीनं अनेक ठिकाणी हस्तक्षेप करतात, यावेळेला पनवेल महानगरपालिकेची निवडणूक पारदर्शक पार पडेल का, आपण ग्वाही देणार? कोणी कितीही हस्तक्षेप केला त्याचा प्रस्ताव येत नाही. त्यामध्ये मतदान आणि इलेक्शनची पूर्णपणे प्रोसिजर ही पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनेच कारवाई केली जाते. किती टक्क्यांनी वाढ होईल मतदारांमध्ये असं तुमचं लक्ष आहे? कुणाच गेल्या सार्वत्रिक निवडणूक 2017ला 59% मतदान झालेलं होतं. ह्यावेळेस मात्र ते कमीत कमी 75% कसं पोहोचेल या दृष्टीने आम्ही त्याची व्यूहरचना केली आहे. त्या दृष्टीने उपाययोजना आम्ही केलेली आहे आणि स्वीपची ऍक्टिव्हिटी आपण पूर्णपणे अत्यंत व्यापक रूपाने आपण राबवणार आहोत. तर एक वेगळा प्रश्न होता, विमानतळाचं नामकरणाहून वाद सुरू आहे, मोर्चा निघणार आहे, आचारसंहिता लागली, कसं पाहता तुम्ही? कसं त्याच्यावरती काही ऍक्शन घेणार किंवा काही आंदोलन, त्यांचं काय मोर्चा वगैरे निघू शकेल, काय वाटतं तुम्ही? काय म्हणा याच्या बाबतीमध्ये राज्य निवडणूक आयोग जे आदेश देतील त्यानुसार उचित कारवाई केली जाईल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.